नमस्कार. गुरुदत्त व्हेजिटेबल ट्रेडर्स यांच्याकडून प्राप्त 3 मार्चपर्यंतचा बाजारभाव पाहूया. वांगी 15 ते 28, टोमॅटो 7 ते 10 रुपये किलो, कारल्याची आवक नव्हती. भेंडी 60 ते 65 रुपये, दोडका 30 ते 55 रुपये, गाजरची आवक नव्हती, गाजर आलेलं नव्हतं. कोबी 10 रुपये म्हणजे किलो, काकडी 41 रुपये किलो, बीन्स 18 ते 30 रुपये किलो, फ्लॉवर उपलब्ध झालेला नाही आहे. मिरची 40 ते 80 रुपये किलो, ढबू मिरची आलेली नव्हती, वरणा आलेला नव्हता. म्हणजे एकंदरीत कारली मिरची, ढबू मिरची आणि वरणा ह्याची आवक नाही आहे. गाजरची सुद्धा आवक नाही आहे. घेवडा 25 ते 35 रुपये, दुधी 10 ते 13 रुपये, कांदा 15 रुपये, बटाटा 15 रुपये किलो, आले 50 रुपये किलो, वाटाणे सुद्धा आवक नाही आहे. बीट 4 ते 5 रुपये नग, लिंबू 3 ते 4 रुपये नग, कांदा पात 7 रुपये पेंडी, मेथी 7 रुपये पेंडी, कोथिंबीर 4 ते 5 रुपये पेंडी, पालक आलेलं नाही आहे. शेपू नव्हती, शेपू पण आलेली नाही. मुळा 3 ते 4 रुपये नग, शेवगा 70 रुपये किलो, कैरी आलेली नव्हती, मुळा शेंगा आलेली नाही, काळा वरणा सुद्धा आला नाही. चिक्कू 20 रुपये किलो, रामफळ आलेलं नाही. गवारी 120 रुपये किलो, पेरू आलेलं नव्हतं. एकंदरीत पाहता बाजारपेठेत भाज्यांची आवक कमी होत चाललेली आहे. ज्या भाज्यांची आवक कमी झाली आहे ते आपण आता सांगितलेलंच आहे. त्याचा पुरवठा जिथे असेल त्या शेतकऱ्यांनी करावा. आणि असेच नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि नवीन म्हणजे जे उन्हाळ्यामध्ये आपल्या हाताला रोजगार नसतो आणि उन्हाळ्यामध्ये कुठले पीक चांगले येत नाही, पण ह्या होलसेल व्यापाऱ्यांशी संपर्क साधून तुम्ही छोटासा व्यवसाय सुरू करा, अशी सांगणं आहे. या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की सर्वांपर्यंत आणि जिथे माल कमी पडतं त्या या होलसेल व्यापाऱ्यांच्याकडून संपर्क साधून माल पुरवठा होईल का ते पहा किंवा तुम्ही पुरवठा करत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेअर करत चला.